मित्र हो नमस्कार. आज आपण गतहारी आमुष्याबद्दल थोडीशी चर्चा करत आहोत. आषाढ महिन्याच्या शेवटी आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणारी अशी ही गतहारी आमुषा याबद्दल आपण थोडी चर्चा करू. गतहारी आमुषा, गतहारी म्हणजे याचा अर्थ असा आहे, संस्कृतमध्ये हा शब्द आहे. तर आजवर आपण जो आहार घेतला, जो विचित्र प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा आजवर आपण आहार घेतला, तर ह्या आहारापासून आपल्याला जो शारीरिक झालेले नुकसान, शरीरामध्ये होणारे नुकसान, यामध्ये बऱ्याच आपल्याला व्याधी जडलेल्या असतात आणि बऱ्याच गोष्टी शरीरामध्ये चुकीच्या घडत असतात. तर ह्या कुठंतरी थांबाव्या, ह्याला कुठंतरी आळा बसावा आणि एक संकल्प आपण, म्हणजे आता उद्यापासून श्रावण महिना चालू होणार. आज ही आमुषा म्हणजे नवीन महिन्याची सुरुवात. श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना मानला जातो. तर या श्रावण महिन्यामध्ये प्रकृतीमध्ये जे होणारे बदल आहेत, जे बदल वर्षात होत नाहीत, ते बदल फक्त ह्या श्रावण महिन्यात होतात. तर या श्रावण महिन्यामध्ये बघा, भरपूर पाऊस असतो. भरपूर पाऊस पडल्यानंतर धान्य फळे असतात. यामध्ये हे फळे धान्य कुजण्याची शक्यता असते, यामध्ये आळ्या होण्याची शक्यता असते. घरातल्या भाज्यासुद्धा बघा जास्त वेळ टिकू शकत नाहीत. तर अशा बऱ्याच प्रकारचे बदल ह्या श्रावण महिन्यामध्ये होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की श्रावण महिना हा शिव महादेवाला समर्पित महिना मानला जातो. या महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिव महादेवाचं अस्तित्व हे जागृत होतं आणि प्रत्येक ठिकाणीमध्ये महादेवाचं अस्तित्व असतं. तर या महिन्यामध्ये महादेवाची आराधना केली जाते आणि शिव महादेवाकडून या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आत्मसात करण्याच्या गरजेच्या असतात. म्हणजे बघा, योग प्राणायाम असू दे, शिव महादेवाला आदियोगी असं संबोधलेलं आहे पुराणामध्ये. तर महादेवाकडून आपण बऱ्याच गोष्टी आत्मसात करू शकतो. योग प्राणायाम आपण शिकू शकतो आणि सात्विक आहाराचा संकल्प करून आपण सात्विक आहार घेतल्यानंतर आपली बुद्धी आणि आपली मानसिकतासुद्धा सात्विक राहते. आणि योग्य आहाराखेरीज आपण योग्यरित्या वाटचाल जीवनाची करू शकत नाही. जसा आहार तशी बुद्धी, हे कुठेतरी म्हणलं गेलेलं आहे. ते सातत्यानं हे खरंच आहे. तरी ह्या आमुष्याला एक संकल्प असतो की बाबा, बऱ्याच दिवसापासून आपण घेत आलेलो चुकीचा आहार हा कुठेतरी त्याला आळा घालावा आणि नवीन सात्विक आहार आपण घ्यायला शिकावं. आणि ह्याचा संकल्प करून ह्या महिन्यामध्ये आपण योग्य ते भक्ती मार्गाने आपण महादेवाला आत्मसात करून एक योग्य ते ज्ञान आपल्या पदरी पाडून घ्यावं आणि आपल्या जीवनाची जी वाटचाल आहे थोडीशी बदल करून घेऊन आपण योग्यरित्या आपण वाटचाल करावं आणि आपण येणाऱ्या आपल्या पिढीला आपण सात्विक विचार द्यावे. त्यासाठी आपण आत्मसात करण्यासाठी हा पवित्र महिना मानला जातो. तरी आपल्या ह्या समाजामध्ये तर या आमुष्याबद्दल बऱ्याच चुकीच्या गोष्टी, गैरसमज पसरवले गेलेले आहेत. काही लोक ह्याला गटारी आमुष्या असं म्हणतात. कधी गटारी आमुष्या दिवशी दिवसभर दारू पिणे, सायंकाळी मांसाहार करणे आणि चुकीच्या गोष्टी करणे, ह्या गोष्टीमुळे माणूस हा भरकटत चाललेला आहे. तर तसा तो त्याचा अर्थ नसून, तर बऱ्यापैकी आपण याच्याबद्दल अभ्यास करणं आणि अभ्यास करून आपण वाटचाल करणं गरजेचं आहे. जर यामधून काही चांगलं शिकलो तर आपण आपल्या पुढच्या पिढीला आपण हे तत्त्वज्ञान सांगू शकतो. कारण त्याचा योग्य तो काय जो अर्थ आहे तो आपण शिकवू शकतो. तर समाजामध्ये जे पसरवलेला गैरसमज आहे हा कुठंतरी मोडून काढला पाहिजे आणि आपली हिंदू सनातन सभ्यता संस्कृती आपण जपली पाहिजे. हेच मला या माध्यमातून बोलायचं होतं. जगदंब जय मातृभूमी.